नमस्कार. आपल्या सगळ्यांना माहीत असेल, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 18 फेब्रुवारी 2025च्या महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णय, जो शासन निर्णय माननीय महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून तयार झालेला आहे. तर त्यानुसार आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये मंडळ स्तरावरती छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान टप्पा क्रमांक 1 याची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. तर यामध्ये आपल्याला माहित असेल की शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, म्हणजे खास करून महसूल विभागाच्या ज्या योजना आहेत, विविध दाखले असतील, 7/12 वाटप असेल किंवा ज्या 7/12वरच्या चुका असतील त्या करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागतात वारंवार तहसील कार्यालयामध्ये. तर त्या अनुषंगाने हे शासनाने हा GR काढलेला आहे की जेणेकरून आपल्याला शिबिरामध्ये ह्या तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. तर ह्या जो GR 18 फेब्रुवारी 2025 आहे, त्या GRचं जर तुम्ही बघितलं असेल तर त्यामध्ये पहिला टप्पा जो दिलेला आहे त्यामध्ये मंडळ स्तरावरती म्हणजे 18 तारखेचा हा GR आहे. 18 फेब्रुवारी ते 5 मार्च पर्यंत आपल्याला मंडळ स्तरावरती गावोगावी व्हिजिट करून गावामधील नागरिकांच्या भेटी घेऊन ह्या अभियानाची आपल्याला जनजागृती करायची. तर 18 फेब्रुवारी ते 5 मार्च पर्यंत ह्या ज्या अभियान आहे त्या अभियानाची जनजागृती करायची होती. त्यामध्ये आपल्या प्रत्येक मंडळ अधिकारी स्तरावरती आपण गावं निवडलेले, त्या गावामध्ये आपल्या तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी गावोगावी जाऊन गावभेट दौरा करून त्यामध्ये ह्या अभियानाची जनजागृती केलेली आहे. तर ह्या अंतर्गत आपल्याला प्रत्येक मंडळामध्ये एका गावामध्ये हा कार्यक्रम किंवा मंडळ स्तरावरती एक हा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर आपल्याकडे 3 मंडळ आहेत, तळा मंडळ, मांदाड मंडळ आणि सोनसडे मंडळ. तर आपला पहिला कार्यक्रम जो आहे दिनांक 7 मार्च 2026 रोजी आपलं जे उसरखुर्दची शाळा आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल, तर त्या ठिकाणी आपलं 7 मार्चचा हा पहिला कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर आपलं सोनसडे आहे, सोनसडे या ठिकाणी 14 मार्चला कार्यक्रम होणार आहे. ते आपण डिटेलमध्ये तुम्हाला टाइम टेबल देऊ. नंतर मांदाडमध्ये पण आपला हा कार्यक्रम होणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्या ज्या शासनाच्या किंवा महसूल विभागाच्या ज्या वेगवेगळ्या 8 ते 10 सेवा आहेत त्या सेवा आपण साधारणतः देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे विद्यार्थी आहेत शाळेतले, तर त्यांना उत्पन्नाचे दाखले लागतात, डोमिसाईल दाखले लागतात, जातीचे दाखले लागतात. अशा ज्या विविध दाखले आहेत ते दाखले वाटपाचा कार्यक्रम आपण करणार आहोत. तर यासाठी आपले जे तलाठी आहेत त्यांनी शाळा जी उसरखुर्दची शाळा असेल त्या शाळेमध्ये जाऊन त्यांनी अर्ज विद्यार्थ्यांचे भरून घेतलेले आहेत आणि त्याचे आपण दाखले वाटपाचा कार्यक्रम 7 तारखेला करणार आहोत. त्यानंतर जे मंडळ अधिकारी यांच्याकडे जे विविध फेरफार असतात, म्हणजे 7/12वरच्या ज्या नोंदी घेतलेल्या असतात आपण त्या नोंदी मंजूर करण्याचं कामकाज त्या दिवशी आपण करणार आहोत. नंतर आपले जे 7/12 आहेत त्या 7/12वरती जे लेखन प्रमादाच्या ज्या चुकी असतात तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठीच आपल्याला कलम 155 अंतर्गत ज्या किरकोळ चुका असतात तर त्या आपल्याला चुका दुरुस्ती करण्याचे आपण ह्या अभियानामध्ये करणार आहोत. नंतर विविध दाखले वाटप तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते करणार आहोत. नंतर शासनाने एक नवीन GR काढलेले आहे, त्यानुसार ज्या NA परमिशन ज्या पूर्वी घ्यावं लागायच्या आपल्याला, त्यासाठी म्हणजे फार जिल्हा लेवलवरती नागरिकांना जावं लागायचं, तर ते NA ची जी तरतूद होती ती शासनाने रद्द केलेली आहे. तर त्या अनुषंगाने मार्गदर्शन करणं असेल. नंतर डिजिटल 7/12. आता 7/12 जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी खरेदी खत करण्यासाठी किंवा लोन करण्यासाठी आपल्याला 7/12 लागायचा, तर 7/12 घेण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये चक्रा माराव्या लागायच्या. तर त्या ऐवजी आता डिजिटल 7/12 जो आहे तो आपल्याला ग्राह्य धरण्यात येणार आहे. डिजिटल 7/12 हा तुमचा digital712.mahabhumi.gov.in या साईटवरती तो तुमचा जो 7/12 असणार आहे तो तुम्हाला म्हणजे कायदेशीर दृष्ट्या तो ग्राह्य धरला जाणार आहे. तर ह्या अनुषंगाने मार्गदर्शन असेल. नंतर कजाप कमी जास्त पत्रक असेल ती करणे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, ई मोजणी, ह्या पद्धतीच्या ज्या विविध शासनाच्या 7 ते 10 योजना आहेत त्या योजनेच्या अनुषंगाने आपण ॲक्च्युअलमध्ये दाखले वाटप कार्यक्रम, 7/12 वाटप, 8 वाटप किंवा बाकीचे जे डिपार्टमेंट पंचायत समिती असेल त्यांचे काही आपल्याला वाटप करायचं असेल तो कार्यक्रम, असा आपण एक कार्यक्रम पहिला कार्यक्रम आपण 7 तारखेला घेणार आहोत. 7 मार्चला अभिनव विद्या मंदिर उसरखुर्द तळा येथे. नंतर 14 तारखेचा सोनसडे या ठिकाणी आपण बोरगर हवेली हायस्कूल आहे तिथे घेणार आहोत. तर 14/4 सोनसडेमध्ये घेणार आहोत. परत 17 एप्रिलमध्ये मांदाडमध्येच घेणार आहोत, कुणबी सभागृह पिटसईमध्ये. नंतर मे महिन्यामध्ये पण आपण 2 कॅम्प नगरपालिका हद्दीमध्ये घेणार आहोत. कुणबी भवन जे तळ्याचं आहे तिथं आपण त्या ठिकाणी असं आयोजन करणार आहोत. नंतर 15 तारखेचा तहसील कार्यालय. अशा पद्धतीनं आपण प्रत्येक मंडळनिहाय नियोजन हे केलेलं आहे. आणि हे जास्तीत जास्त नागरिकांनी, म्हणजे मी याद्वारे आपल्याला सगळ्यांना, म्हणजे तुमच्या माध्यमातून सगळे जे तळावासी आहेत
तळा तालुक्यामधले त्या नागरिकांना आवाहन करेल की आपण तुमचे जे काही हे वरील प्रमाणे जे आम्ही सांगितले तर ते तुमचं काही असेल पेंडिंग प्रलंबित फेरफार असेल सातबारा असेल तर त्या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी येऊन म्हणजे लाभ घ्यावा असं मी आवाहन या दृष्टीने करते.